सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर में आज महापौर और उपमहापौर पद के लिए हुए चुनाव में महायुति के दोनों प्रत्याशियों महापौर और उपमहापौर बने और पूरे सदन में जय श्री राम के नारे से सदन गूंज उठा। आज उल्लासनगर महानगर पालिका के सभागृह में रत्नागिरी के कलेक्टर मनोज जिंदाल की देखरेख में ये चुनाव हुआ, जिसमें महायुति से समर्थन देने वाली टीम ओमी कालानी की पार्टी की नगरसेविका अश्विनी कमलेश निकम महापौर निर्विरोध चुनी गई, तो उपमहापौर पद पर भाजपा के अमर गोविंदराम लुंड निर्विरोध चुने गए और उल्लासनगर महानगर पालिका पर महायुति की सत्ता बैठ गई। तुम्हारे साथ है। उल्हासनगरला माझं नाव बदलायला पुराई केली लोकांना तुम्ही कोण आता म्हणते का ती एक काम केलं हकीकत आहे ना, लोक काम केलं। ये नहीं यार, खाली जाऊन पुढे जाऊन खाली या ना पुढे एक मिनिट जाऊ दे ऑर्डर नाही डिंपल थोड़ा। श्री नरेंद्र भाई मोदी जी की एनडीए की सरकार में शिवसेना एक घटक दल है। यहाँ महाराष्ट्र में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी की जो सरकार है उसमें एनडीए के घटक दल शिवसेना के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी साथ में हैं। यहाँ हमने अलग अलग चुनाव लड़ा था, लेकिन क्योंकि भारतीय जनता पार्टी को 37 सीट मिली, जो कि 3 सीटें कम है मेजॉरिटी से, तो हमारे वरिष्ठों ने ऊपर बैठ के ये फैसला किया कि यहाँ भी उल्लासनगर में महापौर शिवसेना का और उप महापौर जो है वो भारतीय जनता पार्टी का बनेगा, जिसके कारण आज महापौर अश्विनी निकम चुनी गई है और उप महापौर श्री अमर गोविंदराम लुंड उप महापौर चुने गए हैं। इसके साथ में उल्लासनगर के जो विकास की एक नई गाथा हम लोग मिलकर लिखेंगे। राजेश भाई, नवनिर्वाचित जो हम लोग के स्वीकृत नगर सेवक होते हैं, टॉप के नगर सेवक होते हैं, कितने आपको मिले हैं और किस किस के नाम चर्चा में हैं? नाम तो बहुत चर्चा में है। मुझे जो जानकारी है तो टोटल 8 मनोनीत नगर सेवक होंगे, जिसमें से 4 शिवसेना को मिलेंगे, 4 भारतीय जनता पार्टी को मिलेंगे। ओके। सोहळ्यावर दोघेही पक्ष लढले होते, कसे एकत्र आले आणि कसं काय चमत्कार घडला? नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं, त्या आदेशाचं पालन करीत उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन महापौर उपमहापौर बसवला आहे। शहराच्या विकासासाठी, शहराच्या विकासाच्या
उद्दिष्टाने हा निर्णय झालेला आहे आणि ह्या वेळेला खऱ्या अर्थानं उल्हासनगर शहराचा विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि खात्री आहे. अशी देखील चर्चा आहे की 3 उमेद कलानीच्या सदस्या या आहेत, जरी त्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या, 6 वर्ष त्यांना आणि त्यानंतर 6 वर्ष शिवसेनेचे जे निष्ठावंत आहेत त्यांना मिळेल, अशी चर्चा आहे. काय खरं आहे? हे चर्चा काही असू शकते, पण पक्षाच्या नेत्यांनी एकदा निर्णय घेतला, त्या निर्णयाचं त्या आदेशाचं पालन करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. ते काम करण्याचं काम मी केलेलं आहे. 2.5 वर्ष या महापौर असतील असं समजावं. 2.5 असतील किंवा 6 वर्ष असतील, पक्षाच्या निर्णयाचं पक्षाच्या आदेशाचं पालन नक्की करणं. काय प्राधान्य असेल महायुतीचं शहर विकासासाठी? शहर विकासासाठी अनेक प्रकल्प ह्या इथे विकासाचे तयार आहेत. मग या उल्हासनगर महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये आपण उभं आहोत. या इमारतीचं सर्व DPR वगैरे टेंडर वगैरे झालेलं आहे. ही इमारत नव्याने बांधण्याचं काम प्रथमतः सुरू झालं पाहिजे. स्वतःचं पाणी पुरवठा योजना या उल्हासनगर महापालिकेची करण्याचं आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिलंय. ते पाणी पुरवठा योजना आम्हाला करायची आहे. गोल मैदानचा विकास, आमच्या हिराघाटच्या बोट क्लबचा विकास आणि कचऱ्याचा जो समस्या होती ती कचऱ्यावर प्रोसिजर करायचं काम सुरू आहे. त्याला गती देणं आणि लवकरात लवकर कचरा मुक्त शहर करणं हे आमचं प्रकल्प आश्वासन होतं लोकांना आणि ते आम्ही वचननामात वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्याचं काम सर्वात प्रथम आम्ही करू. विरोधक नसल्यानं या महापालिकेत कुठे विकासाला म्हणजे जोरदार गती मिळेल? 100% विकासाला गती मिळेल. त्याचं कारण आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाखाली अंबरनाथचा विकास झाला तसा उल्हासनगरचा विकास होईल आणि विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.